दिवस अखेर तो दिवस आला 11 मार्च 1689. औरंगजेबाच्या अखेर दिसता संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजी महाराजांचं मस्तक छाटलं गेलं आणि इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या मस्तकाच्या रक्ताचा एक थेंब पडला आणि इंद्रायणी भीमा घरवरली. गुढी पाडव्याच्या त्या दिवशी महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुढी उभारली. खरं तर अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं असतं मराठ्यांचा संभाजी आहे, भूतासारखी अवस्था झालेली. एवढं सगळं होऊन सुद्धा माझा राजा सोसत राहिला का? स्वराज्यासाठी राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला. तब्बल 40 दिवस अखेर तो दिवस आला 11 मार्च 1689. औरंगजेबाच्या अखेर दिसता संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजी महाराजांचं मस्तक छाटलं गेलं आणि इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या मस्तकाच्या रक्ताचा एक थेंब पडला आणि इंद्रायणी भीमा घरवरली. गुढी पाडव्याच्या त्या दिवशी महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुढी उभारली. खरं तर अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं असतं मराठ्यांचा संभाजी आहे, भूतासारखी अवस्था झालेली. एवढं सगळं होऊन सुद्धा माझा राजा सोसत राहिला का? स्वराज्यासाठी राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला. तब्बल 40 दिवस अखेर तो दिवस आला 11 मार्च 1689. औरंगजेबाच्या अखेर दिसता संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजी महाराजांचं मस्तक छाटलं गेलं आणि इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या मस्तकाच्या रक्ताचा एक थेंब पडला आणि इंद्रायणी भीमा घरवरली. गुढी पाडव्याच्या त्या दिवशी महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुढी उभारली. खरं तर अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं असतं मराठ्यांचा संभाजी आहे, भूतासारखी अवस्था झालेली. एवढं सगळं होऊन सुद्धा माझा राजा सोसत राहिला का? स्वराज्यासाठी राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला. तब्बल 40 दिवस अखेर तो दिवस आला 11 मार्च 1689. औरंगजेबाच्या अखेर दिसता संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजी महाराजांचं